आज आपण स्ट्रक्चरल लेयर्स ऑफ द आय, जसं इमेजमध्ये दिसतंय ते आपण डोळ्याचे जे काही स्ट्रक्चर्स आहेत त्याच्याबद्दल माहिती बघणार आहोत आज. तर स्ट्रक्चरल लेयर्स ऑफ द आय, डोळ्याचे जे काही संरचनात्मक थर्स आहेत त्याच्याबद्दल आपण माहिती करणार आहोत. मुख्यतः डोळ्यामध्ये 3 लेयर्स असतात. मुख्यतः किती लेयर्स असतात डोळ्यामध्ये? 3. बाहेरील थर, जो काही एक्सटर्नल कोटिंग आहे त्याला आपण बाहेरील थर, म्हणजे मराठी भाषेत म्हणायचं तर बाहेरची कोटिंग, त्याला बाहेरचा थर एक असतो, तो मधला थर. आणि मधला थर झाला की असतो एक तो इंटरनल थर. 3 प्रकारे डोळा हा डिवाईड केला जातो. त्याच्यामध्ये काय, मुख्यतः बाहेरचा जो लेयर असतो, बाहेरचा जो थर असतो, ते थराचं काय काम असतं बाबा, की डोळ्याला आकार देणं. डोळ्याला तो काय करतो, एक असा प्रॉपरली आकार देतो आणि त्याला मजबूत इंटॅक्ट फॉर्ममध्ये ठेवण्याचं तो काम करतो. आता बाहेरील लेअरमध्ये जर बघायचं झालं तर मुख्यतः हा जो येतो तो पहिला लेअर होतो कॉर्निया. कुठे गेला? हा वाला आहे कॉर्निया. बरोबर दिसते तुम्हाला? हा जो लेअर आहे तो कॉर्निया आहे. आता कॉर्निया काय करतं बाबा, कॉर्निया म्हणजे काय, मुख्य कॉर्निया म्हणजे काय, तर सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर कॉर्निया हा डोळ्याचा जो समोरचा पारदर्शक भाग असतो, ट्रान्सपरंट जो काही भाग असतो त्याला आपण कॉर्निया म्हटलं जाते. आपण आतापर्यंत पण शिकतच आलो. त्याला कॉर्निया म्हणजे काय, ट्रान्सपरंट जो काही पार्ट असतो त्याला म्हणजे कॉर्निया असं म्हटलं जाते. याच भागातून प्रकाश जेव्हा असा इकडनं साईडनं जेव्हा लाईन्स, जेव्हा सनलाईट, प्रकाश, कुठलेही कलर्स वगैरे जेव्हा इथनं मध्ये येतात तेव्हा आपला इथनं ट्रान्सपरंट होऊन हा लेन्सवरती पडून मग इकडे ऑप्टिक नर्व करता जातो आणि आपलं वी विल एबल टू सी. बरोबर. आता याच भागातून प्रकाश डोळ्यामध्ये येतो, बघितलं आपण. या पार्टमध्ये विषय काय, इथं आपल्याला माहिती आहे नॉर्मल 10वी-12वीला शिकलेल्या गोष्टी आपण, की यामध्ये रसवाहिन्या नसतात, त्याच्यामध्ये वेन्स वगैरे नसतात, म्हणून हा पूर्णपणे स्वच्छ किंवा पूर्णपणे असा क्लीन दिसतो. बरोबर. आता मुख्य त्याचं वर्क काय, सोपं शॉर्टमध्ये बघायचं म्हटलं आता याचं वर्क काय बाबा, काम काय याचं, तर काम तर काय तर याचं काम काय, ते प्रकाश मेन काय असतात, जो लाईट असतो हा कॉन्व्हेक्स कॉन्केव्ह जो मेकॅनिझम तुम्हाला माहीत असेल. जेव्हा लाईट येतो हा असा बेंडेड फॉर्ममध्ये असतो, असा कधी लाईट असा सरळ येतो का, असा तिरप्या फॉर्ममध्ये लाईट येतो. इथनं मग प्रकाश मुख्यतः वाकवण्याचं किंवा बेंडिंगचं रिफ्रॅक्शनचं काम हा कॉर्निया करतो. कॉर्निया मग त्यामुळं काय होते, आपल्याला स्पष्ट दिसण्यास मदत होते. त्यामुळं वी विल क्लिअरली एबल टू सी. आणि आता क्लिनिकल पॉईंट जर आपण बघायचं झालं, जसं की दिलं आहे आपल्याला इथं क्लिनिकल पॉईंट वगैरे जर बघायचं झालं तर मग काय, कॉर्निया ट्रान्सपरंट आणि ऑक्युलर क्लिअर आहे. आणि क्लिनिकल पॉईंट जर बघायचं झालं म्हटलं तर कॉर्निया खराब झाला तर मग डोळ्याशी मुख्यतः प्रॉब्लेम्स हे कॉर्नियाशी रिलेटेडच येतात. आपण ऑपरेट वगैरे करतो ते हे कॉर्नियाचेच प्रॉब्लेम्स येतात. कॉर्नियाचेच प्रॉब्लेम्स येतात. हे एक्सप्लेनेशन वगैरे दिले, पण आपण सोप्या भाषेत तुम्हाला मी सांगतो. परत काय सांगितलं आता, मधला लेअर किंवा सेकंड लेअर पण म्हणू शकतो आपण. सेकंड लेअरचा काय विषय, सेकंड लेअरला काय सांगितलं आहे, सेकंड लेअर जो असतो, आता सेकंड लेअर किंवा आपण पहिला थर बघितला एक्सटर्नल कोटिंग, त्यानंतर सेकंड लेअर जो आहे, सेकंड लेअरमध्ये मुख्यतः कोरॉइड सांगितलं आहे. कोरॉइड म्हणजे काय, तो कोरॉइड हा जो थर आहे, मधला जो थर आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा मुख्य थर, रक्तपुरवठा करणारा थर आहे. याच्यामध्ये काय होतं, द ब्लड वेसल्स आहेत. आपण जसं बघितलं बाबा कॉर्निया हा विदाऊट ब्लड वेसल्स आहे, पण कोरॉइडमध्ये खूप सारे ब्लड वेसल्स असतात, त्यामुळं हा रक्तपुरवठा करण्याचं काम करतो. मुख्य त्याचं काम काय बाबा, तर डोळ्याचा आतील जे भाग असतो, आता डोळा आहे, आता विदाऊट न्यूट्रिशन कुठलाही बॉडीचा पार्ट नाही, तर मग यामधला जो पार्ट आहे याला न्यूट्रिशन देण्यासाठी किंवा न्यूट्रिशन देण्याचं काम कोण करतो, तर कोरॉइड हा लेअर करतो. आता कोरॉइडमध्ये काय काय बाबा, तर कोरॉइड लेअरमध्ये काय काय येते आपण बघू. तो मधला जो लेअर आहे आपण सांगितलं तसं, आता याच्यामध्ये काय काय इन्वॉल्व आहे, तर सिलियरी बॉडीज, ह्या ज्या सिलियरी बॉडीज आहेत हा मिडल लेअरला इन्वॉल्व असतात. ह्या काय करतात, लेन्सेसशी जोडलेला हा भाग आहे. बरोबर. इकडनं पण एक आणि इकडनं कुठे गेली सिलियरी बॉडी, म्हणजे हा एक आणि हा एक, इथं एक सिलियरी बॉडी असते. हे जे लेन्सला कनेक्ट करण्याचं काम ही सिलियरी बॉडी करते. बरोबर. हे बघितलं, लेन्सशी जोडलेला भाग असतो हा. आता याचं मुख्य काम काय आहे, डोळ्यातील पाणी म्हणजेच काय, ॲक्वस ह्युमर तयार करतो. हे मुख्य मिक्स ॲक्वस ह्युमर आणि लेन्सचा आकार. तर मग अशा आपण सिलियरी बॉडी बघितल्या. आता त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट जो आहे तो आहे आयरिसचा. आयरिस म्हणजे काय, तर हे जे इमेजमध्ये दिसेल तुम्हाला, ही छोटी पिवळी लाईन, याला आपण आयरिस असं म्हटलं जातं. डोळ्याचा जो रंगीत भाग असतो, जो कलरफुल पार्ट असतो, त्याला आपण असं आयरिस म्हटलं जातं. दिसतं ना आपण डोळ्याच्या थोडं बारीक असं डोळ्याच्या बाहेर असं डिझाईन केल्या टाईप असतं बघा, असं थोडं, तर मग त्याला आपण आयरिस म्हटलं जाते.
आणि 2 इन बिटवीन 2 आयरिस, 2 आयरिसच्या मध्ये हा जो पार्ट दिसतो ब्लॅक कलरचा, हा जो ब्लॅक कलरचा पार्ट आहे त्याला आपण प्युपिल असं म्हटलं जाते, म्हणजे छिद्र असतं त्याला आपण प्युपिल म्हटलं जाते. आता मुख्य याचं काम काय आहे, याचं मुख्य कार्य काय आहे, तो डोळ्यात जाणारा प्रकाश कमी करतं, जास्त करतं ॲज पर द नीड, जशी गरज आहे. म्हणजे मोस्टली हे कंट्रोल करण्याचं काम करते की बाबा डोळ्यामध्ये केवढा प्रकाश पाहिजे, किती प्रकाश पाहिजे नाही पाहिजे, हे करण्याचं काम हे मुख्य म्हटलं तर आयरिस करतं, बरोबर. आता याच्यानंतर जर बघायचं झालं तर नेक्स्ट लेअर जो आहे, म्हणजे जो मधला लेअर आहे, आतील थर किंवा नर्वस ट्युनिक असं पण म्हटलं जातं त्याला. त्याच्यामध्ये काय काय इन्व्हॉल्व होतं आहे, त्याच्यामध्ये काय मुख्यतः हा रेटिना, हे जे दिसते तुम्हाला, हा जो कप शेप तशीची कॅव्हिटी दिसते पूर्ण, हा जो लेअर आहे थर्ड लेअर. सोपं आपण बघितलं मग अशी की बाहेरचा एक लेअर, मधला एक लेअर आणि आतला एक लेअर, बरोबर. त्याचा तर मग हा सगळ्यात इन्नर लेअर आहे, त्याला आपण रेटिना असं म्हटलं जाते. डोळ्याचा सगळ्यात मधला लेअर किंवा इन्नर मोस्ट लेअर कुठला असेल तर तो आहे रेटिना, बरोबर. आणि धिस इज द प्लेस वेअर द इमेज फॉर्म, हीच ती जागा आहे जिथं आपण इमेज फॉर्म होते, ज्यामुळे वी विल एबल टू सी, बरोबर आहे. त्याचं मुख्य काम काय आपण बघितलं तसं की बाबा प्रकाशाचं रूपांतर हे काय करते, प्रकाशाचं रूपांतर हे इमेज फॉर्ममध्ये करतं, बरोबर. आणि मेंदूपर्यंतही पोहोचवण्याचं काम देखील हाच लेअर करतो, बरोबर. याच्यातला सगळ्यात मोस्ट जर ब्लड सर्क्युलेशन लेअर जर म्हटलं तर कोरॉइड आहे, बरोबर. आउटर मोस्ट इथं स्क्लेरा, त्याच्यानंतर कोरॉइड आणि मध्ये येतो तो रेटिना, बरोबर. आता सगळ्यात महत्त्वाचं काय, जर एखाद्या ट्रॉमामध्ये कशामध्ये जर समजा क्लिनिकल पॉईंटमध्ये आपण लिहू शकतो, जर रेटिनाला जर काही प्रॉब्लेम झाला, रेटिनाला जर काही इजा झाली तर दृष्टी कमी किंवा नाहीशी होण्याचं काम याच्यामुळेच होतं आहे. मुख्यतः व्हिजन लॉस जे होतं आहे ते रेटिनाला जर काही प्रॉब्लेम आला तर त्यामुळे होते. थोडक्यात जर बघायचं झालं तर आपण मुख्यतः 3 लेअर बघितलेत, बरोबर. बाहेरील थरामध्ये किंवा एक्सटर्नल लेअरमध्ये काय काय येतं आहे, पहिला येतो कॉर्निया, कुठे गेला कॉर्निया, हा वाला आला कॉर्निया. त्याच्यानंतर येते स्क्लेरा इज आउटर मोस्ट कवर, आपण बघितलं प्रोटेक्शनचं काम करतं आहे. हे जो 2 लेअर बाहेरची झाली. त्याच्यानंतर इन बिटवीन जो लेअर आहे, मधला जो लेअर आहे त्याला आपण कोरॉइड म्हटलं जाते. कोरॉइड लेअरमध्ये काय काय येतं आहे, पहिले येते सिलियरी बॉडी, बरोबर. म्हणजे मधल्या लेअरमध्ये पहिलं आलं कोरॉइड, मिडल लेअरमध्ये, त्यानंतर आलं सिलियरी बॉडी, हे जे दिसत आहेत हा वाले झाले सिलियरी बॉडीज. आणि मग नंतर येणार ते आयरिस, हे जे कलरफुल पार्ट आहे मग अशी बघितलं आपण तो. आणि सगळ्यात इन्नर मोस्ट लेअरमध्ये, मधल्या लेअरमध्ये, मधल्या थराला काय म्हटलं जाते, ते त्याला रेटिना म्हटलं जाते, हे जे इन्नर मोस्ट लेअर. आणि आता बुकच्या जर भाषेत आपण बघायचं झालं तर तेच मी जे सांगितले त्याच याच्यामध्ये, पण तरी पण आपण बुकमध्ये काय दिले ते बघूया आता आपण. यामध्ये थोडंसं इलॅबरेट करून किंवा एक्स्ट्रा असं दिलेलं असते. आता फायब्रस ट्युनिका कॉर्निया आहे, बरोबर. फायब्रस ट्युनिका म्हणजे एकदम एक्सटर्नली आहे, त्याच्यामध्ये दिले कॉर्निया काय जे ट्रान्सपरंट आहे, आपण म्हटलं पारदर्शी आहे, अवस्क्युलर आउटर मोस्ट लेअर कॉन्ट्रीब्युटिंग सिग्निफिकंटली टू रिफ्रॅक्शन म्हणजे काय, प्रतिमा जुळवण्याचं काम, एका जागी आणण्याचं काम. आता स्ट्रक्चर काय, 5 लेअर असते तर एपिथेलियम, बोन्स लेअर, स्ट्रोम, डिसेमेट्स लेअर आणि एंडोथेलियम. फंक्शन काय आपण हे करू शकतो आपण नंतर त्यानंतर परत काय फंक्शन काय तर प्रायमरी रिफ्रॅक्टिव्ह सरफेस, बरोबर. +40D ऑफ द टोटल +58 ऑफ द आय. हे एवढं काही इम्पॉर्टंट म्हणजे असं नसतं, पण मेन रिफ्रॅक्टिव्ह सरफेस असतो, मुख्य ते काम असते. क्लिनिकल बघितलं आपण, हायपरलिपिडमिया होऊ शकतो यंगर पेशंट्समध्ये. त्यानंतर परत काय बाबा क्लिनिकल्समध्ये काय सांगितलेलं आहे, लिंबस कंटेन स्टेम सेल्स इन कॉर्नियल एपिथेलियम, लिंबस असा फॉर्म होतो त्या डोळ्यामध्ये. परत काय, एंडोथेलियल डिस्फंक्शन कॅन कॉज कॉर्नियल एडिमा इफ सेल डेन्सिटी ड्रॉप्स बिलो 50. एंडोथेलियम जो लेअर आहे, एंडोथेलियम जी याच्यामधला जो एक्सटर्नल लेअर आहे एंडोथेलियमचा, त्याला डिस्फंक्शन होऊ शकतं जर कॉर्नियाला एडिमा झाला तर. परत मग बघितलं आपण स्क्लेरा इज अ डेन्स कोलेजिनियस लेअर दॅट प्रोव्हाइड द स्ट्रक्चरल इंटिग्रिटी आणि मेंटेन आयज शेपचा वगैरे मेंटेन करता येईल. अशाच प्रत्येक गोष्टीचं त्यांनी क्लिनिकल पॉईंट्स वगैरे दिलेत, ते तुम्ही रीड करून थोडंसं आपल्याला लक्षात येऊ शकतं. तर तुम्हाला पाहिजे असेल तर काय नाही, मी ते PDF याच्यामध्ये देऊन टाकतो कमेंटमध्ये, किंवा टेलिग्राम चॅनलला पण आपले भेटेल. आणि आता नेक्स्ट बघायचं झालं तर मग हे अशा इमेजेस वगैरे आहेत बुकमध्ये चांगले दिले, ते आपण रीड करून एक्स्ट्रा नॉलेजसाठी घेऊ शकतो.